नमस्कार. मानसी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज मी ना या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे छान असा एक मला नवीन असा अनुभव जो आला ना, जो इतक्या वर्षात कधीच असा मी ब्लाऊज सुद्धा मारला नव्हता. पण कमी लोक असे असतात की जे असा ब्लाऊज वापरतात. तो आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे. हा बघा, हा ब्लाऊज आहे ना 60 जवळजवळ याची छाती आहे आणि उंचीला पण हा ना इतका मोठा आहे की 18 इंच याची उंची आहे. ही कमीत कमी अगदी सर्वसाधारण ना, अगदी आतापर्यंत जेवढे मी ब्लाऊज शिवले ना त्याची उंची 13.5 12.5 अगदी 14 फार फार तर असते 14 पर्यंत. पण काही वयस्कर ज्या अगदी बायका आहेत ना, हे पहिल्यातल्या ज्या त्या अगदी असे ब्लाऊज अजून घालतात. म्हणजे हा माझ्यासाठी एक वेगळा अनुभव होता की इतकं मोठं ब्लाऊज आहे आणि त्याची उंची पण खूप मोठी होती. ही ब्लाऊज बघितल्यावरच तुम्हाला वाटेल बघा की त्याची छाती पण तेवढी आहे. 60 छाती आहे, शिवाय उंची म्हणजे अक्षरशः कमरेच्या खाली हा मोठा ब्लाऊज येतो आणि हात पण त्यांचे अगदी 3/4 आहेत. 2 मीटर पूर्ण कपडा याच्यासाठी यूज केला मी. आणि कटोरी आहे तो सुद्धा. ही वयस्कर बायकांची कटोरी बसणं पण जरा कठीण जातं. पण एक वेगळा हा ब्लाऊज मी आजच्या इतक्या वर्षात मी जे काम करते ना त्याच्यात वेगळा असा हा ब्लाऊज मी मारला. म्हटलं आज आपण ना शेअर करूया यांच्याबरोबर. आणि हे आता ड्रेस, हा जो मी आज ड्रेस घातलाय ना, हा ड्रेस सुद्धा मीच शिवलाय. हाताला वगैरे बघ कसा पॅटर्न मारलाय. हा माझ्या दुकानातला ड्रेस आहे. पुढे गळा वगैरे बघ कसा आहे. ही ना ओढणी अशी पूर्ण कॉटनची आहे. अगदी पूर्ण कॉटन आहे. हे कॉटनचा कपडा कसाही तुम्ही वापरलात ना की अगदी छानच वाटतो तो. पाठीमागे मी चैन नाही लावली आहे बघा, टक्स मारलेत. पण जरा सुद्धा मला असा ना ड्रेस असा घट्ट किंवा अंगाला असा टाईट बस असा ना एकदम प्रॉपर वाटतोय. दोन्ही हाताला असे पॅटर्न मारलेत छानपैकी अगदी. आणि आता कस्टमरने हा माझा ड्रेस बघितल्यानंतर कस्टमरचा पण असाच एक मी पॅटर्न मारलाय, थोडासा वेगळा मारलाय. हा बघा, हा सुद्धा ड्रेस माझ्या दुकानातलाच आहे कपडा. त्यांचा पॅटर्न ना मी असा मारलाय. कदाचित दिसेल की नाही शंका आहे. जवळून दाखवते तुम्हाला. या हाताचा पॅटर्न बघा असा मारलाय. दोन्ही हाताला असा पॅटर्न मारला. ह्याचे हात मात्र 3/4 शिवलेत. हा पण कॉटनचा आहे आणि बांधणीमध्ये पीस आहे. हा पाठीमागे पण याला ना असे टक्स मारलेत. हे कालचं काम आहे सगळं. काल पूर्ण केलेलं हे सगळं काम आहे. हे ब्लाऊज, हा एक ड्रेस, याची सलवार पॅन्ट आहे ना, पॅन्ट सारखी शिवली आहे. दाखवते तुम्हाला. हे हँगरला मी ना लावून ठेवली जेणेकरून मला ते कस्टमरला द्यायला बरे पडतात. हे बघा, हेवी ड्रेस आहे हा. 42 छातीचा ड्रेस आहे. पॅन्ट पण अशी आहे. कपडा पूर्ण कॉटन आहे अगदी. कमरेला असा इलास्टिक आहे. आपण पूर्ण कॉटनचाच आहे ड्रेस. हा बोटनेकचा आहे. बोटनेकचा गळा आहे याचा. हा बघा असा. त्याचे हात 3/4 शिवलेत. हे सगळे आज ड्रेस ना पॅक करणार आणि संध्याकाळी पार्सल पोस्टात सगळे टाकून येणार. असेच जर तुमचे पण ड्रेस शिवायचे असतील ना तर माझे नवीन नवीन रोज व्हिडिओ बघा. जेणेकरून मी ना रोज असे काही ना काहीतरी व्हिडिओ टाकते किंवा काही वेळेला 2 दिवसांनी पण टाकते. जर कामाचा लोड वगैरे जास्त असेल ना तर मग 1-2 दिवसांसुद्धा टाकते. कारण फक्त मी ड्रेसच शिवत नाही, ब्लाऊज पण शिवते. ब्लाऊज, फ्रॉक. आता हे ब्लाऊज आज ना कस्टमरचे, आज मला हे ब्लाऊज कटिंग करायचे आहेत कारण जेणेकरून हे उद्या मला द्यायचे आहेत.
हे कटोरी ब्लाऊज आहेत. हे आता सगळे कालच मी नियोजन करून ठेवले होते की जेणेकरून आज आपण कटिंग करून उद्याला हे आपल्याला द्यायचे आहेत पूर्ण. वन पीस वगैरे सगळं अगदी मारते. शिवाय साड्या सेल करते, साड्या असतात, ड्रेस मटेरियल असतात, परकर आहेत. असं सगळं काम माझं अगदी चालू असतं. पण सगळं नियोजन करून सगळं करत असते. मग जसा वेळ मिळेल ना तसे तसे व्हिडिओ टाकत असते. आता हा एक ब्लाऊज आहे, हे सगळे संक्रांतीचे ब्लाऊज आहेत. आज म्हटलं आज दोन्ही ब्लाऊज मारूया, कारण घरातलं सगळं आवरून मगच अगदी खाली दुकानात येते. परत 1:30 वाजता बंद करायचं, परत मग घरी जेवायला जाते आणि मग येऊन परत चालू करते अगदी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. खूप छान अगदी कस्टमरचा विश्वास आहे आणि कामही छान होत आहेत अगदी. हे बघा, हा साधा ब्लाऊज आहे 4 टक्सचा. हा पण कालच मारलाय. याला अशी ना गोल गळा आहे. हा लोकल आहे मात्र इथलाच. हे 2 ड्रेस फक्त बाहेरचे आहेत, ऑनलाईन ऑर्डरी आहेत. ते आता मी पॅक करणार आणि संध्याकाळी पार्सल सगळे टाकून येणार. खूप कामाची गडबड असते. संक्रांतीची ब्लाऊज, ड्रेस हे सगळे चालूच आहेत. संक्रांत होईपर्यंत सगळी कामाची गडबड चालू आहे. अस्तर वगैरे ना मी असं आणूनच ठेवते, जेणेकरून ना मला सारखं आणायला जायला नाही मिळत. एकदाच आणून ठेवलं ना की मग तेवढा वेळ वाचतो आणि कामं पण असे ना भराभर होतात. म्हणून अस्तर वगैरे मी आणून ठेवते. अगदी जर कुठचा नसेल कलर तर मात्र आणावा लागतो, नाहीतर शक्यतो मी आणूनच ठेवते. होलसेलला एकदाच आणले की बरे पडतात ते मला. हा पण एक ड्रेस फिनिशिंग करायचा आहे. थोडा अर्धा काल झाला माझा, थोडा अगदी फिनिशिंग करायचं आहे. असं सगळं काम माझं रेग्युलर अगदी दिवसभर चालू असतं. आज आपण म्हटलं याच्यावर व्हिडिओ बनवूया, जेणेकरून कसं आहे कामाचं आपलं रुटीन. त्या ड्रेसचा गळा बघा कसा आहे. बघा तुम्हाला दिसेल की नाही सांगता नाही येणार मला, पण थोडाफार प्रॉपर दिसेल. बघा, छान अशी पट्टी आहे. दोन्ही हाताला असे पॅटर्न मारलेत. मस्त वाटतात असे पॅटर्न ना, छान वाटतात ड्रेसला. तुम्हाला पण असे हवे असतील ना ड्रेस तर माझ्या व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हीही असे ड्रेस शिवून घेऊ शकता. ड्रेस पार्सल केलात ना पोस्टाने, काय एवढे चार्जेस येत नाहीत, त्याच्याने पार्सल करा. मग तुमचे पण ड्रेस तुम्हाला अगदी वेळेत मिळतील. फक्त थोडा अवधी द्यावा लागतो का, तर पार्सल लगेच पण मला करता येत नाही. पहिले पण कामं माझी पेंडिंग असतात घेतलेली, ती पूर्ण केल्याशिवाय मी लगेच नाही करत. थोडीफार कामं मला करूनच मग ती पुढचे करते. पण कोणाचं पेंडिंग असं मी ठेवत नाही, कारण कामाचा लोड खूप असतो. अगदी सणाला वगैरे भरपूर असतात ब्लाऊज वगैरे शिवायचे. चला बास करूया आता व्हिडिओ. आता पुढच्या कामाला लागूया. हे 2-3 ब्लाऊज कटिंग करायचे आहे, ड्रेस फिनिशिंग करायचं आहे आणि उद्या ते द्यायचे आहेत. आता नवीन व्हिडिओसाठी बघूया कधी वेळ मिळतोय. तर शक्यतो मी वेळ काढून देण्याचा प्रयत्न करत असते सगळं मॅनेज करून. व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओ अगदी तुमच्यापर्यंत पोचतील. आणि नवीन नवीन जे ड्रेस टाकेन, गाऊन जे टाकेन, शिवते वगैरे ते सुद्धा टाकते मी, त्याचे सुद्धा व्हिडिओ तुम्हाला बघता येतील.